रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे सर्वांचं ओवीज किचनमध्ये। आज बनवले आहेत एकादशी स्पेशल उपवासाचे कुरकुरीत असे कटलेट्स। ते कसे बनवायचे बघूया। बघितलं किती असे सॉफ्ट आतून आणि वरून क्रिस्पी झालेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर घेतला आहे मी 1 वाटी साबुदाणा, जो की आता मिक्सर मधून रवाळा असा काढायचा आहे आपल्याला। अगदीच ते बारीक नाही, एकदम पिठासारखा बनवायचा, असा रवाळ रवाळ जाळसर ठेवायचा आहे। आता मी इथे घेतले 2 उकडलेले बटाटे। आता ते स्मॅश करून घ्यायचे चांगले। इकडे घेतले मी काही वाटलेल्या बारीक करून मिरच्या, त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाण्याची रवाळ पावडर। आता उकडलेल्या बटाट्यामध्ये साबुदाण्याची काढलेली पावडर, त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट आणि वाटलेल्या काही हिरव्या मिरच्या, ते सगळं टाकून घ्यायचंय। आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आपल्याला याच्यातच। आता अजिबात पाणी न घालता आपल्याला हे मळून घ्यायचंय, कणिक मळल्यासारखं। पाणी अजिबात नाही टाकायचं किंवा तेल पण नाही टाकायचं। बटाटे ऑलमोस्ट आपले उकडलेले असल्यामुळे तसंच ते मळून घ्यायचंय। हे बघा, आता त्या मिश्रणाचा कणकेचा गोळा केल्यासारखा असा हे गोळा करून घ्यायचा, म्हणजे कणिक मळल्यासारखं मळून घ्यायचं। आता मी 10 मिनिटं ना असंच ठेवून देणार आहे। आता 10 मिनिटांनी मी परत ह्याला थोडंसं मळल्यासारखं करते, मळून घेतल्यासारखं, जेणेकरून कटलेट्स बनवताना हे तुटणार नाही। आता थोडंसं मी हाताला तेल लावून ना आता कटलेट्स तयार करून घेते। थोडासा त्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि हातावर थोडंसं दाबून ते मिश्रण घ्यायचं स्टार्टिंगला, मग गोल गोळा करून घ्यायचा आणि मग ह्याला असा शेप द्यायचा, अशा पद्धतीने बघू शकता। आणि आता बोटाच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला असा शेप द्यायचा आहे, थोडासा खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने, आणि परत मग बोटाच्या आकाराने आपल्याला ह्याला असं लंबट आकाराचा करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीचे आपल्याला कटलेट्स हे तयार करून घ्यायचे आहेत। आता मी सगळे ह्या कणकेचे असेच कटलेट्स तयार करून घेते। आता सगळे असे कटलेट्स बघा मी किती छान तयार केलेत। आता इकडे मी तेल गरम करून घेतलं आहे कटलेट्स तयार होऊस तर। आता एक एक कटलेट त्यात टाकून घ्यायचे। तळत असताना आपल्याला हे थोडेसे मीडियम गॅसवरच तळून घ्यायचेत, जास्त फुल गॅस नाही ठेवायचा, जेणेकरून मस्त क्रिस्पीनेसपणा येतो आपल्या कटलेट्सला जर आपण मीडियम गॅसवर तळले तर। बघा किती छान कलर आलाय आपल्या त्या कटलेटला, मस्त कलर आपला चेंज झालाय कटलेट्सचा। एकदम आता हे तळून छान तयार झालेत, अजिबात तेल वगैरे धरलं नाही बघू शकता। आणि तुम्हाला आवाजावरून आता कळालंच असेल की क्रिस्पीनेस सुद्धा किती आहे त्याला, अगदी कुरकुरीत। बघा किती कुरकुरीत वरून आणि आतून सॉफ्ट झालेत। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।